शिवराय जय शंभूराजे नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला शिवरायांचा छावा या चित्रपटातील आज संभाजी महाराजांचं आपण आउटलाईन काढणार आहोत। ही आउटलाईन मी ग्रेट मेथड वापरून कसं आपण परफेक्टली आउटलाईन काढू शकतो हे ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे खूप काही शिकायला मिळणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू। नवीन जर युजर असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन। तर चला बघूया ग्रेट मेथड वापरून आपण कसं परफेक्टली आउटलाईन काढू शकतो या व्हिडिओद्वारे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी मी कोणते साहित्य वापरणार आहे ते तुम्हाला दाखवून देतो। पहिलं तर सांगायचं म्हटलं तर मी ब्रुस्टोचा 160 GSM स्केचबुकचा पेपर वापरणार आहे इकडे, आणि हा मिक्स मीडियम पेपर आहे मित्रांनो। ह्याच्यावरती वॉटर कलर चालणार नाही, तर ह्याच्यामध्ये जे आपण ड्राय कलर्स वापरू शकतो ह्याच्यामध्ये खूप चांगल्या रीते हा पेपर रिझल्ट देतो मित्रांनो। तर तुम्ही हा पेपर वापरू शकता। जर हा पेपर तुम्हाला बाय करायचा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन, तिकडनं तुम्ही तो परचेस करू शकता मित्रांनो। आणि ह्याच्यावरती कलर पेन्सिल ड्राय मीडियम जे असतील ते खूप चांगल्या रीते ऑप्ट होतात मित्रांनो। तर तुम्ही पण हा पेपर वापरून बघा एकदा कसा रिझल्ट येतो आपल्याला। आणि ह्या व्हिडिओसाठी मी एक नॉर्मल पेन्सिल घेणार आहे। इथे माझ्याकडे स्टेडलरची लाईट पेन्सिल म्हणजे HB पेन्सिल माझ्याकडे आहे मित्रांनो। ती पेन्सिल या व्हिडिओसाठी मी वापरणार आहे, ज्याच्यामध्ये आपण ग्रेड बनवणार आहे। ग्रेड बनवण्यासाठी मला कोणतीही लाईट पेन्सिल मी वापरणार आहे या व्हिडिओसाठी। तर माझ्याकडे लाईट पेन्सिल हीच आहे। तुमच्याकडे दुसरी कोणत्या पण कंपनीची अवेलेबल असेल तुमच्या कंपॉस बॉक्समध्ये, ती तुम्ही वापरू शकता या व्हिडिओसाठी। आणि एक इरेझर, जर आपल्याला इरेझरची गरज लागली तर एक इरेझर आपल्याला लागेल। आणि मेजरमेंट करण्यासाठी जे आपण ग्रिड बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पट्टीची पण गरज लागणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे हे टूल्स वापरून मी आज एक परफेक्टली ग्रेड बनवून दाखवणार आहे तुम्हाला, आणि शिकवणार आहे की कसे स्टेप बाय स्टेप आपण ग्रेड बनवू शकतो आणि कसे परफेक्टली आउटलाईन आपण कोणत्याही प्रकारची आउटलाईन आपण बनवू शकतो आपल्या आर्टवर्कमध्ये। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की कसा हा व्हिडिओ बनतो। व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप नका करू मित्रांनो। खूप साऱ्या अशा छोट्या डिटेल्स मी व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगत राहणार आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या आउटलाईनसाठी मी हा रेफरन्स इमेज चूज केलेला आहे, कारण ह्या रेफरन्स इमेजमध्ये छोट्या डिटेलिंग्स मला दिसत आहेत आणि ह्या डिटेलिंग्स ऑप्ट करायला मला खूप मजा येणार आहे मित्रांनो। आणि हा रेफरन्स इमेज जर तुम्हाला हवा असेल, तुम्ही जर बनवणार असाल हा रेफरन्स इमेज, तर मी ह्या रेफरन्स इमेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन, तिकडनं तुम्ही हा रेफरन्स इमेज पिक करू शकता आणि तुम्ही पण अशा प्रकारे आउटलाईन ड्रॉ करू शकता या रेफरन्स इमेजची। तर हा संभाजी महाराजांचा रेफरन्स इमेज चूज करून मी आज आउटलाईन करून दाखवणार आहे मित्रांनो, आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कशी तुम्ही परफेक्ट आउटलाईन ग्रेट मेथड वापरून करू शकता। ते मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो। अशा खूप सारे डिटेलिंग अजून पण घेऊन मी पुढे येईन तुमच्यासाठी, असे चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन। आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मला की तुम्हाला आणखीन काही माझ्या चॅनलमधून तुम्हाला काही हवं असेल तर कमेंट करा मला नक्कीच। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की कशी आपली आउटलाईन आपण परफेक्ट करू शकतो आणि ग्रेट मेथड वापरून कसं आपण स्टेप बाय स्टेप एक चांगला आर्टवर्कची आउटलाईन बनवू शकतो मित्रांनो। नेहमीप्रमाणे पेपरवरती ग्रिड बनवण्यासाठी आपल्याला दोन्हीकडे 2-2 सेंटीमीटरचा मार्क करावा लागेल। तर इकडे बघा, मी 2-2 सेंटीमीटर इथे 2-2 सेंटीमीटर सोडून इथे मी मार्क करणार आहे। आपल्याला आता ही साईड आपण कंप्लीट केलेली आहे, तर ह्या साईडला पण आपल्याला जसे इथे मार्क्स केलेले आहेत तसेच इथे पण मार्क करायचे आहेत।
बघा हे दोन्ही साईड आपण करून घेतलेले आहेत. आता ह्या दोन्ही साईडला पण आपल्याला असेच मार्किंग करून घ्यायचे आहेत 2-2 सेंटीमीटर सोडून. इकडे मार्किंग झाली. आता आपल्याला इथे पण मार्किंग करायची आहे. बघा मित्रांनो, आपण चारही ठिकाणी आपण मार्क केलेला आहे 2-2 सेंटीमीटर सोडून. आता आपल्याला ऑपोजिट जे असतील ते आपल्याला इक्वल करायचे आहेत. तर मी हे पहिलं तर हे इक्वल करून घेऊ. आणि जेव्हा पण तुम्ही ग्रिड बनवत असाल तेव्हा जास्त प्रेशर वापरायचं नाही मित्रांनो, कारण आपल्याला नंतर हे बॉक्सेस खोडायचे पण असतील तेव्हा प्रॉब्लेम नको व्हायला आपल्याला. हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला इक्वल करायचा आहे. आणि जेव्हा पण आपण हे लाईन बनवतो तेव्हा जास्त प्रेशर द्यायचा नाही आहे लाईनसाठी. हलक्या हाताने आपल्याला लाईन ओढायची आहे. नाहीतर नंतर आपल्याला खोडायला खूप त्रास होणार मित्रांनो. जेव्हा आपण आउटलाईन आपली जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला हे खोडणं पण खूप महत्त्वाचं असतं, कारण ह्याच्यावर आपण मग ते आउटलाईनवर आपण कलर करणार आहोत. बघा मित्रांनो, हे दोन्ही इक्वल केलेले आहेत मी. आता हे ऑपोजिट डायरेक्शन जे आहेत ते इक्वल करून घेऊ, तरच आपल्याला परफेक्ट बॉक्स मिळतील. मित्रांनो, माझ्या ग्रिडच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हीच टेक्निक नेहमी सांगत असतो. कसे तुम्ही ग्रिड बनवू शकता, कसा आपल्याला परफेक्ट ग्रिड बनवायचे आहे आणि कसे आपल्याला आउटलाईन करायचे आहे, कुठून सुरू करायचे आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो मित्रांनो. तेच नेहमी फॉलो करायचं आहे आपल्याला. जेव्हा पण आपण कोणतंही काम ग्रिडमध्ये करत असाल, कोणतंही कमिशन वर्क किंवा आपल्याला परफेक्ट आउटलाईनची गरज असेल त्यावेळेस आपण ग्रिडचा वापर करू शकतो. तुम्ही पाहत असाल की किती हलक्या हाताने मी हे लाईन्स बनवत आहे. तसंच तुम्हाला पण तुमच्या आर्टवर्कमध्ये हे अप्लाय करायचं आहे. बघा मित्रांनो, किती हलक्या हाताने मी हे ग्रिड बनवलेलं आहे आणि हे नंतर चांगल्या प्रकारे मी ह्याला खोडू पण शकतो. जेव्हा माझे आउटलाईन कंप्लीट होईल तेव्हा मी ह्याला रब पण करणार आहे. त्या हिशोबानेच मी कमी
प्रेशरचा अप्लाय केलेला आहे इकडे. तर तुम्हाला पण असंच करायचं आहे. नंतर आपल्याला खोडण्यासाठी खूप त्रास होऊ नये त्यासाठी मी कमी प्रेशर इकडे दिलेलं आहे ग्रीड बनवण्यासाठी. तर आपला ग्रीड कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. आणि हे आपण इथे चेक करून घेऊ की आपले 2-2 सेंटीमीटर ग्रीड झालेले आहेत की नाही. बघा मित्रांनो, आपण जे ग्रीड बनवलेले आहेत ते परफेक्ट 2-2 सेंटीमीटरचे ग्रीड बनवलेले आहेत. म्हणजे आपली आउटलाईन परफेक्ट येणार आहे इकडे. तर चला आउटलाईन बघूया आपण कुठून सुरुवात करायची आहे आउटलाईन आपल्याला. पहिलं तर आपण बॉक्सेसला नंबर करून घेऊ. हे माझ्या आयडेंटिफायसाठी आहेत मित्रांनो, कारण मला कुठे गडबड होऊ नये म्हणून मी बॉक्सेसला नंबर करतो नेहमी. सगळ्या बॉक्सेसला नाही, फक्त वरचे आणि साईडचे जे बॉक्सेस असतात त्यांनाच नंबर करायचे आहेत. सगळ्या बॉक्सेसला नंबर करायचे नाही आहेत, कारण जर सगळ्या बॉक्सला नंबर करणार तर मग तुम्ही आउटलाईन कुठे काढणार हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर वरच्या आणि साईडच्या बॉक्सेसला आपल्याला नंबर करायचे आहे, जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाय होईल की कोणता पार्ट कोणत्या बॉक्समध्ये येणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला गडबड होऊ नये जेव्हा पण तुम्ही आउटलाईन बनवत असाल तेव्हा. तर पहिलं तर मी या आडव्या बॉक्सला नंबर करून घेऊ. 1 2 हे आपले 11 बॉक्सेस आहेत. आणि आता हे असे नंबर करायचे आहेत मित्रांनो. तर आडवे केले, आता उभे नंबर करायचे आहेत. बघा मित्रांनो, असे 11 बॉक्सेस आहेत आणि असे 15 बॉक्सेस आहेत. तर आपले कॅल्क्युलेशन ॲक्युरेट आहे. तर आपल्याला आता आउटलाईन सुरू करायची आहे. तर मी तुम्हाला मी माझ्या आर्टवर्कमध्ये माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. तुम्हाला कुठून स्टार्ट करायचं आहे ते तुमच्यावरती आहे. तुम्ही कुठूनही सुरू करू शकता आणि कुठूनही तुम्ही तुमचा आर्टवर्क ॲक्युरेट बनवू शकता मित्रांनो. तर मी नेहमी डोळ्यापासून सुरू करतो. तर मी पहिला प्रेफरन्स डोळ्यापासून करतो. तर मी काउंट करून घेतो मित्रांनो की डोळ्याचा भाग कोणत्या बॉक्समध्ये येणार आहे. तर त्या हिशोबाने आपण इकडे आउटलाईन बनवायला सुरू करू. बघा मित्रांनो, हा जो पार्ट आहे मी इकडनं सुरू करणार आहे. तर हा इकडनं 1 2 3 4 इकडे तुम्हाला मी दाखवतो. इकडे हे बघा, मी इकडनं सुरू करणार आहे. तर हा माझा 1 2 3 4 चौथा आणि असा 1 2 3 4 5 6 7 8 आठवा, म्हणजे आडवा चौथा आणि उभा आठवा असं मला आयडेंटिफाय करायचं आहे. तर आडवा चौथा म्हणजे हा बॉक्स येणार आहे आणि उभा म्हणजे हा बॉक्स आठवा. 1 2 3 4 5 6 7 8 परत एकदम उजव्या 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे ह्या बॉक्समध्ये येणार आहे मित्रांनो. इकडे बघा 8 बॉक्स आणि इथे 4 बॉक्स, म्हणजे ह्या बॉक्समध्ये आपला डोळा येणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला आउटलाईन करायची आहे. तर आपण इकडे या रेफरन्स इमेजला 2 सेंटीमीटरमध्ये लॉक करून घेऊ पहिलं तर, कारण मग आपली आउटलाईन मिसमॅच होणार नाही. मी माझ्या आर्टवर्कमध्ये नेहमी असंच करतो मित्रांनो. जेव्हा पण मी आउटलाईन बनवतो तेव्हा मी रेफरन्स इमेजला माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने लॉक करून टाकतो. इकडे बघा मी 2 सेंटीमीटरवरती लॉक केलेलं आहे. आता आपण आउटलाईन सुरू करणार आहोत.
मित्रांनो, इथे डाव्या साईडला मी रेफरन्स इमेज पण तुम्हाला दाखवलेला आहे. रेफरन्स इमेज कसा मी ऑब्झर्व करून प्रत्येक बॉक्समध्ये मी कसे आउटलाईन इकडे ड्रॉ करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो मी. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट मी नेहमी सांगत असतो, जेव्हा पण तुम्ही ग्रेड मेथडवरती काम करता आणि ग्रेड बनवता त्याच्यानंतर ते खोडायला खूप त्रास होतो मित्रांनो. तर तुम्ही जेव्हा पण ग्रेड बनवाल तेव्हा लाईट पेन्सिलचा वापर करा आणि लाईट पेन्सिलचा वापर करून कमी प्रेशरमध्ये तुम्ही ग्रेड बनवा, तर तुम्हाला ते खोडायला पण जास्त त्रास नाही होणार. आणि जेव्हा पण तुम्ही कलर कराल त्या आर्टवर्कला तेव्हा जास्त प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला कलर करण्यासाठी मित्रांनो. मी नेहमी हेच सांगत असतो माझ्या आर्टवर्कमध्ये. जेव्हा पण आपण कोणताही आर्टवर्क बनवतो, आउटलाईन जेव्हा पण बनवतो मित्रांनो, तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपली ऑब्झर्वेशन पॉवर आणि आपली स्किल खूप महत्त्वाची असते मित्रांनो. हे दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ॲक्युरेट आउटलाईन बनवू शकता आणि ॲक्युरेट आउटलाईन बनवल्यानंतर तुम्ही त्याला रिअलिस्टिक लुक देऊ शकता मित्रांनो. तर पहिली स्टेप आपली अशी असते की जेव्हा पण तुम्ही आउटलाईन बनवता, आउटलाईन परफेक्ट आली तर आपलं 50% काम झालेलं असतं. 50% काम आपलं कलर करणार असतो, तर ते आपण 100% करू शकतो मित्रांनो. जेव्हा तुम्ही जेव्हा पण आउटलाईन बनवाल तेव्हा परफेक्ट बनवा, ऑब्झर्वेशन चांगलं करा, प्रत्येक बॉक्स टू बॉक्स ऑप्ट करायचा प्रयत्न करा आणि व्यवस्थित आपले आउटलाईन करायचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि नेहमी ऑब्झर्वेशन पॉवर स्ट्रॉंग ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमची आउटलाईन कधीच चुकीची होणार नाही. मित्रांनो, इथे आउटलाईन आपली कंप्लीट झालेली आहे. हा आपला संभाजी महाराजांचा रेफरन्स इमेज आहे आणि ही आपली आउटलाईन आहे. किती ॲक्युरेट आलेली आहे मित्रांनो. असेच तुम्ही ग्रेड मेथड वापरून तुम्ही कसे परफेक्टली आउटलाईन ड्रॉ करू शकता, हा या पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायला आवडतील आणि कोणते ट्युटोरियल मी तुमच्यासाठी घेऊन येऊ हे मला नक्कीच कमेंट करा मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओचा, ह्या संभाजी महाराजांचा व्हिडिओचा पुढील भाग नक्कीच लवकरात लवकर मी तुमच्यासाठी घेऊन येईन मित्रांनो. जय शिवराय, जय शंभूराज.